हा व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मँगो लस्सी। त्यासाठी इथे मी दही घेतलेला आहे, अर्धा लिटर दही आहे हे। 4 आंबे घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे। ही 5-6 वेलच्यांची पूड आहे। तुम्ही साखर ह्याच्यात तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे। मला किती लागली ते मी सांगते। पहिले आपण आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ह्याची साल काढून ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। हे पहा, आपण ह्या साळण्याच्या ह्याने संपूर्ण आंब्याच्या ज्या आहेत ना त्या साली अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहे। ह्याच्यामुळे आंब्याच्या साली एकदम सहज निघतात। तुम्ही बघू शकता, मी इथे एक आंबा छानपैकी साल काढून घेतलेला आहे। असेच आपण हे आंबे देखील साल काढून घ्यायचे आहेत। हे पहा, इथे मी काही फोडी चिरून ठेवलेल्या आहेत, ज्या आपण वरून टाकणार आहे सजावटीसाठी आणि थोड्या तोंडातही अधूनमधून येतील। आणि हे दुसरे आंबे म्हणजे जे आंब्याचा गर काढलेला आहे उरलेला तो आहे। आता आपण हा गर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत वेलची आणि आपण साखर टाकणार आहोत। मी किती साखर वापरते ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण सगळ्यात आधी आंबा आणि दही, तुम्ही आंबा आणि दही एकत्रही मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा दही घुसळून फक्त आंबा वाटून ह्याच्यात टाकू शकता। हे पहा, इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आंबा घेतलेला आहे, त्याच्यात मी वेलची टाकत आहे आणि आता आपण पहिले हे वेलची आणि आंबा फिरवून घेणार आहे हे पहा, आता आपण मिक्सरला आंबा फिरवून घेतलेला आहे। तर आता आपण काय करणार आहे, हे दही देखील ह्याच्यात ॲड करणार आहे। हे अर्धा लिटर दही आहे, म्हणजे छान आंबा आणि दही एकत्र छान असं ब्लेंड होईल। आणि आता आपण ह्याच्यात साखर टाकूया। जर आंबा गोड असेल तर साखर कमी टाका। मी इथे 5 वाट्या साखर टाकलेली आहे। माझी 1 वाटी 1.5 टेबलस्पूनची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमचं दही किती आंबट आहे, किती ताजा आहे त्याच्यावर अवलंबून आहे। खूप जास्त आंबट दही वापरू नका लस्सीसाठी। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा, आता आपण फिरवून घेतलेले आहे दही आणि आंबा। आता आपण थोडासा याच्यात बर्फ टाकूया, म्हणजे आपली लस्सी छान अशी थंडगार होईल। आता आपण हे झाकण लावून परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा, आता आपली बघू शकता तुम्ही किती छान अशी लस्सी रेडी आहे। तुम्हाला थोडंसं ह्याच्यात पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता। हे पहा, बर्फ टाकल्यामुळे आपल्याला गरज नाही पडली। हे पहा, ह्याची कन्सिस्टन्सी इतपत ठेवलेली आहे मी। तुम्हाला आणखीन पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता थंड। आता ही मी लस्सी तुम्हाला सर्व करून दाखवते। ह्याच्यात मी टोटल 6 वाट्या साखर टाकली आहे। माझी 1 वाटी जी आहे ना साखरेची, ही पहा, ही आहे एकदम छोटीशी आहे साखरेची वाटी। ह्याच्यात 1.5 टेबलस्पून साखर बसते। तर जर तुमचा आंबा गोड असेल तर तुम्ही कमी जास्त साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, चाखून बघू शकता। आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते। पहा, आता इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत। आता आपली मँगो लस्सी छान झालेली आहे तयार। ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास थंड पाणी घालून परत मिक्सरला फिरवलेलं आहे। जर तुम्हाला केशर तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडं पाण्यात भिजवून केशर ॲड करू शकता कलरसाठी, किंवा फूड कलरही वापरू शकता। आता आपण ही लस्सी छान अशी ग्लासामध्ये भरणार आहोत। चमच्याने ओतल्यामुळे काय होतं ना, इकडे तिकडे सांडत नाही रस। आपली ही लस्सी एकदम छान आणि टेस्टी लागते। तुम्ही नक्की बनवून पहा। आणि आता आपण हे जे आंब्याच्या फोडी ठेवल्या होत्या त्या टाकूयात आपण।
अशा प्रकारे वरती आपण आंबा सजवायचा आहे. हे पहा, तर आपली मँगो लस्सी तयार आहे. मी तुम्हाला याचे लुक जवळून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली यमी यमी अशी मँगोची थंडगार अशी लस्सी तयार आहे. कशी दिसतीये? दिसतीये ना टेस्टी टेस्टी यमी यमी. तर ही मँगो लस्सी तुम्ही नक्की बनवून पहा आणि हा आंब्याचा सीझन नक्की एन्जॉय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.